पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार तसेच अतिरिक्त आयुक्त शिक्षण महेश कुमार मेघमारे, उपायुक्त शिक्षण नानासाहेब कामठे, सहाय्यक आयुक्त शिक्षण रुपाली माने व शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भीय पत्रातील निर्देशानुसार सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले। त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका लोकनेते दी.बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. 01 येथे सदर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या मार्गदर्शन सत्रामध्ये पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले। यामध्ये शारीरिक शिक्षणाबाबत शिक्षण विभागाची अभिप्रायमूलक तरतूद व शिक्षकांची जबाबदारी, शिस्तीचे प्रकार व स्वरूप, शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसेच भीती दाखवून केलेली कृती, अयोग्य शिस्तीचे परिणाम, भीती, न्यूनगंड निर्माण होणे, अबोला, अध्ययन गती मंदावणे, मित्रांपासून दूर जाणे, शिस्तीचा विद्यार्थ्यांच्या मनावर व मेंदूवर होणारा परिणाम, विविध शैक्षणिक विचारकांचे सकारात्मक शिस्तीविषयक विचार, सकारात्मक शिस्तीची तत्त्वे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, संवाद, सहकार्य व समुपदेशनावर आधारित वर्गव्यवस्था, योग्य शिस्तीसाठी उपाययोजना व अलीकडील घटनांच्या उदाहरणांतून सकारात्मक शिस्तीचे महत्त्व आदी विषय होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी मानले। सदर शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी केंद्र समन्वयक श्री अशफाक काझी, केंद्र प्रमुख श्री वाल्मिक राठोड व केंद्र प्रमुख श्री वैभव पाटील यांनी नियोजन व संयोजन केले। या शिक्षण परिषदेसाठी पनवेल महानगरपालिका शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष शिक्षण परिषदेचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त शिक्षण श्री महेश कुमार मेघमारे यांनी समाधान व्यक्त केले। तसेच पनवेल महानगरपालिका प्रशासन अशा विद्यार्थी हिताचे उपक्रम सातत्याने राबवण्यास प्रोत्साहन देत असून भविष्यातही अशाच शैक्षणिक परिसंवादांचे आयोजन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित शारीरिक शिक्षणाविषयी घटना समोर येत असून त्याबाबत समाजात चिंता व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षितता तसेच शिक्षक विद्यार्थी यांच्यातील विश्वास व बंध अधिक दृढ करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले।